तुमचं भरपूर स्वागत आहे माझ्या सिद्धांत चॅनलमध्ये. आणि आम्ही आता चाललो, तुम्हाला माहितीच आहे आम्ही आता चैत्यभूमीला चाललो आहोत. आणि हा पार्ट 2 आहे. पार्ट 1 तुम्ही बघितलं नसेल तर प्लीज बघा सिद्धिविनायकचा. तर खूप मस्त आमची ट्रॅव्हलिंग चालू आहे. हा प्रतीक्षा, आता आपण कुठे चाललो आहे? दीक्षाभूमी नाही, हां दीक्षाभूमी बोलत आहे. दीक्षाभूमी नागपूरला आहे. बघू आपला टाईम मिळाला तर आपण जाऊ. पण आधी आम्ही नंतर तर 4-5 दिवसानंतर आमचं पथनाट्य होऊन आम्ही एकविरेला पण जाणार आहे. तर एकविरेला जाऊ. चला, करून फक्त 5-10 मिनटाचं अंतर आहे चैत्यभूमी जायला. तर आम्ही आता इकडून चालत चाललो आहो या रोडवर. जवळच आहे. तर काय टॅक्सी करायची एवढीसाठी माहिती आहे का? हे लोक 30-40 रुपये घेतात एकाचे. तसं आपण 2 पावलं चालू तर कोणाचे पाय दुखणार आहे तेवढे. काय का बरोबर ना? अरे लोक पाहिजे समजतील हाड. तो काही तुम्हाला माहितीच आहे मी कंजूस नाहीच आहे. खर्च करायला मी कुठलाही मागे पुढे बघत नाही. आपलं बाप्पा आणि आपले आहेत सगळे पाठी. काय ग बरोबर ना? बरोबर. तर काही चला आता चैत्यभूमीला. आता आम्ही फायनली चैत्यभूमीला पोचलो. आणि लिटरली सिद्धिविनायकच्या इकडून आम्हाला 10-15 मिनटं लागले इकडून चालत यायला. तर बघू शकता तुम्ही चैत्यभूमीचा गेट. इकडे बाबासाहेब आंबेडकरांचा अंतिम संस्कार झालता है ना ग? तो गाईस आता आपण आलो आहोत चैत्यभूमीला. तर बघू शकता तुम्ही हा दादर बीचच्या अगदी बाजूलाच आहे. तर चला बघू शकता तुम्ही. हा बघा गेट वरती आहे, एवढं वरती आहे गेट. चल ना, चला. सो गाईज खूप कॉमेडी सीन झाला मला. त्या मुलाला मी असं करायला घेतलं, चला बोलायला घेतला. दिली एक संदिशी चंपाटला. चला आपण आता चैत्यभूमीच्या आतमध्ये जाऊन पाहिलं. हा आहे दादरचा अथांग समुद्र. इकडे शेजारीच आपला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं चैत्यभूमी आहे. इकडे 6 डिसेंबरला खूप गर्दी असते है ना? 6 डिसेंबरला आम्ही दरवर्षी येतो. ह्या वर्षी ना आलं म्हणून आम्ही आता आलोय. चला आतमध्ये. चला हे बघा पुस्तक. त्याच्यामध्ये आपले काय बोलतात ते प्रार्थना सगळे लिहिले गौतम बुद्धांची. प्रतिज्ञा पण आहे यात. तर आम्ही तिकडून घेतले पुढूनच पुस्तक. आत्ताच घेतलं आहे. कुठे गेलं हे बघा प्रार्थनावाले. आपण घरी आता ह्याचं पठण करू. चला या. आहे म्हणून खूप गर्दी आहे. हे तर काहीच नाही. 6 डिसेंबरला तर किती गर्दी असते. काय ग? हा चला भेटत नाही बाबा जायला आतमध्ये. पुढे नाही. ही मूर्ती गौतम बुद्धांची आता नुकतीच स्थापन झाले. इथं पाया पडायच्या. आपण नाही पाठवतो. पाठवतील.
आता त्यांची स्थापन झाली ना मूर्ती. नवीन आहे. या चल येऊ ना इथे. जाऊ आता बघूया. सो गाईज आम्ही चाललो पाया पडायला, नंतर भेटू. स्ट्रिक्टली म्हणजे व्हिडिओ काढायला परवानगी नाही आहे, म्हणून आम्हाला व्हिडिओच नाही भेटले. आतमध्ये खूप मस्त दर्शन झालं आमचं. तुम्ही बघू शकता इकडे बाबासाहेब आंबेडकरांची छायाचित्रे आहेत. हे बघा इथे. बोल. इकडे पाण्याची सोय पण केली आहे. हा अजून सो गाईज आम्ही खूप थकलोय कारण की आम्ही एवढे चाललोय म्हणून. आता आपण जाऊ समुद्राचे इकडे तिकडे फोटोशूट पण करायचे. इकडे पण आम्ही फोटोशूट केले मूर्ती घेऊन बाबासाहेब आंबेडकरांची. तर खूप मजा येते. आता तिकडे आम्ही जाऊन समुद्राचा पूर्ण फोटो वगैरे तिकडे सर्व व्हिडिओ काढू, मस्ती करू, मजा करू. डबा पण खायचा आहे. डब्याला काय आणलं असतं? पोहे. पोहे आणले. ठीक आहे, मग पोहे पण खाऊ. चला करते भुक्कड. सो गाईज आता आम्ही इकडे डबा खायला बसला. आम्ही आणले आहे म्हणजे हिने आणले आहेत पोहे, मी आणले चाय, पण आम्ही नंतर खाऊ चाय. तर तुम्ही बघू शकता मस्त समुद्राच्या सपाटीवरती आम्ही आज मस्त डबा खात आहोत. थोडा मीठ जास्त आहे का? बनवता येतात की नाही तुला? काय आलं? पाणी पी. सो गाईज बघू शकता तुम्ही समुद्र दादा सपाटी. आमचा आत्ताच नाश्ता वगैरे झाला आहे, खाऊन झाला आहे पोहे आणि सँडविच. ही बघू शकता. काय करायचं आहे? फोटोशूट व्हिडिओ पण बनवू ना? चालेल. खूप मजा येते गाईज, एवढी भारी. बघू शकता तुम्ही इकडे स्कूलची पोरं आले बंक मारून. ही बंक मारणारी पोरं आहेत सगळी. किती मस्त समुद्र आहे यार. इकडे आल्यावर ना एकदम चांगली वेब येते. खूप छान वाटतं इकडे आल्यावर. तुम्ही बघू शकता. प्रतीक्षा, खूप छान वाटतं ना इकडे आल्यावर? बोल, काय काढते? काढ. सिद्धांत चॅनलचं नाव लिहिते. कितने का नहीं चाहिए? पोपो काढते ही तर. मला वाटतं सिद्धांत चॅनलचं नाव लिहितं, माझा पोपट झाला. जाऊ दे. तुम्ही हे बघू शकता. आता आम्ही शूट वगैरे करू. चला तुम्ही दाखव. So guys, ये देखो ये बच्चा बन रहा है. इसकी हरकतें देखो. मजा येते का हे करायला? लहानपणीच्या आठवणी जागी होतात ना. अरे बधीर काय भाई, ये सच में बच्चा है. ये लोग इसको देख रहे हैं. देखो ये बच्चे को. अभी ये सिद्धार्थ पागल हो गया है. इसको जाने तो तुम लोगों को मैं ना इधर का पूरा व्यू दिखा देती हूँ, और फिर बाद में हम लोग जाएंगे घर पे. अरे ऊपर का भी सब दिखा दूंगी. तभी वो लड़के लोग भी चले गए. ये लोग उसको पागल बोल के चले गए. वो बोले लाइक सब्सक्राइब करो. भाई ये भी बोल के गए लाईफ से जान दो बटाओ तुमचं तुम्ही बघा ते. मी तुम्हाला मराठीमध्ये बोलते. ते दिलवाला अक्षर आहे ना तिथं क्लिक करा आणि आहे ना चॅनलला फॉलो बिलो सगळं करा. आणि माझ्या आय डीला पहिला करा, कारण की मी इंस्टावरती आहे. कारण मला इंस्टावरती फॉलोअर्स वाढवायचे. सो थँक यू. हे देखो बोल रहे हमारी उम्र के लड़के लोग देखो, लड़की लोग देखो, और हम लोग देखो मंडी से खेलते हैं. तो देखो हम लोग की उम्र के लड़के लोग. भाई मल्ला गाड़ी. ये देखो सब कपल्स भरे हुए हैं इधर. और एक ये बंदा है जो मिट्टी में खेल रहा है. हमारी उम्र के लड़के लोग और हम लोग. क्या किस्मत पाई है, पूरी किस्मत वाले. हम लोग को भी कभी ना कभी मिलेगी. हाँ, ऑल द बेस्ट. तेरे को भी मिलेगी. मिलेगी नाही मिलेगा, हमें काही नाही. घरी चाललो आहोत आम्ही लोक.
तुम्ही लोक लाईक करायला विसरू नका, शेअर करायला विसरू नका आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. सिद्धांत चॅनलला असंच फॉलो करत राहा आणि इंस्टाग्रामवरची ID तुम्हाला खाली दिसत आहे, त्याला पण तुम्ही फॉलो करा. हा प्रतीक्षा, चला मी आलो म्हणजे ठाण्याला आलो. आणि हा ब्लॉग तुम्हाला आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन क्लिक करायला विसरू नका. काय झालं ग? पडता पडता खाली आले. मी हँड करतो आणि ही पडती. जाऊ द्या. तुम्हाला बोलते माझ्या पाठी की लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बेल आयकॉन क्लिक करायला विसरू नका. तब तक के लिए बाय. ठाण्यालाच चैनल को सब्सक्राइब कर दो, लाइक कर दो, शेयर कर दो, फॉलो कर देना. ओके गाइस, सुना भाई ने क्या बोला? जय हिंद, जय महाराष्ट्र.